जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची आशा लागलेली होती की आमच्या अभ्यासक्रमाचा निकाल कधी जाहीर होणार आहे. तर आज दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी या अभ्यासक्रमाचा निकाल विद्यापीठाअंतर्गत जाहीर करून देण्यात आलेला आहे. ज्या परीक्षा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या होत्या आणि बाकी अभ्यासक्रमाचा निकाल कधी जाहीर होणार आहे या सर्व बाबत आपण माहिती घेऊयाच. पण तत्पूर्वी आज कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले याबाबत माहिती घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण देखील वेळोवेळी या विद्यापीठाच्या रिझल्ट या लिंकवर जाऊन आपण चेक करू शकता की इथे कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे निकाल दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आले. यामध्ये फर्स्ट इयर आणि सेकंड इयर डॉक्टरेट ऑफ फार्मसी, ज्याला आपण फार्म डी किंवा डी फार्म आपण म्हणतो, या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करून दिलेले आहेत. तसेच BScमध्ये जे विद्यार्थी SY आणि TY BSc ॲनिमेशन रिवाइज 2021 पॅटर्नला होते त्यांचे देखील निकाल जाहीर करून देण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच आपल्याला टेलिग्रामच्या आणि यूट्यूबच्या माध्यमातून सांगितलं होतं की ज्याला आपण बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणतो 2015 पॅटर्न, त्याच्यामध्ये फर्स्ट इयर बॅचलर ऑफ एज्युकेशन 2015 पॅटर्न देखील असेल आणि मास्टर ऑफ एज्युकेशन म्हणजे MEd देखील असेल 2016 पॅटर्न, यांचे देखील निकाल म्हणजे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर यांचे देखील निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. तसेच MCA इंजिनिअरिंग यांचा आज 6 तारखेला रिझल्ट लेजर पण आलेला आहे. तुम्ही महाविद्यालयाला संपर्क साधून ते घेऊ शकता. BHM सिटीचे देखील निकाल या अगोदरही जाहीर करून दिलेले आहे आणि फर्स्ट इयरचे BBA, BBIB, BBSCA, BCom, BA, BSc 2019 पॅटर्नचे जे काही विद्यार्थी होते, म्हणजेच थोडक्यात बॅकलॉगचे जे काही विद्यार्थी होते यांचे देखील निकाल यापूर्वीच विद्यापीठाने जाहीर करून देण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला निश्चित समजलेलं असेल की आता कोणत्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करून देण्यात आलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचं आहे की जे विद्यार्थी आता फर्स्ट इयर BA, BCom, BSc कम्प्युटर सायन्स, BSc ॲनिमेशन असतील, BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज असतील आणि अजून फर्स्ट इयर BCom नंतर ज्याला आपण म्हणूया की BCom इन IB किंवा BCom इन BA, BCom इन BM अशा अभ्यासक्रमाचे जे काही विद्यार्थी आहे ते यांच्या परीक्षेचा निकाल देखील आत्ता 10 जानेवारी ते 15 जानेवारीच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की इंटरनल आणि कॅप मार्क म्हणजे युनिव्हर्सिटीच्या एक्झाम यांची मार्क भरण्याची अंतिम तारीख ही 2 जानेवारी 2025 पर्यंत होती, जी मॅक्झिमम वाढून 4 जानेवारी 2025 पर्यंत करण्यात आलेली होती आणि आज म्हणजे अंतिम तारीख होऊन फक्त 2च दिवस झालेले आहे. तर पुढच्या कदाचित 2 ते 3 दिवसामध्ये फर्स्ट इयरच्या या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर होणार आहेतच. ओके, त्याच्यामुळे लवकरात लवकर जाहीर झाला तर त्याची माहिती आपल्या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलमार्फत आपण लवकरच देण्याचा प्रयत्न करणार आहोतच. त्यानंतर आता SY TYच्या बाबतीतले जे काही विद्यार्थी आहे SY आणि TY, तर विद्यार्थी मित्रांनो, इथं मी माहिती देत असताना रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग म्हणजे सेमिस्टर 3, 4, 5, 6 किंवा जे विद्यार्थी PGचे आहे त्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ सगळ्या सेमिस्टरची माहिती यामध्ये दिलेली असणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आता SC TB ओके, याच्यापैकी T आणि BEचा निकाल तसेच SCचा देखील जो काही निकाल आहे तो देखील 15 जानेवारीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. काम अत्यंत वेगाने चालू आहे, त्याच्यामध्ये कुठेही कमतरता विद्यापीठामार्फत राहिलेली नाही. विद्यापीठाला 15 जानेवारीपर्यंत मॅक्झिमम निकाल हे जाहीर करण्याचं टार्गेट आहे. त्याच्या अगोदरच काही निकाल हे काय होतील, जाहीर होणार आहे. SY आणि TY BA, BCom, BSc, BSc कम्प्युटर सायन्स, BBA, BBIB, BBSCA तत्सम जे काही अभ्यासक्रम आहे यांचे देखील निकाल 15 जानेवारीपर्यंत जाहीर करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. तथापि काही कॅप सेंटरचे पेपर तपासणी बाकी आहेत. ओके, कारण आत्तासुद्धा काही कॅप सेंटरचे जे काही असे आहे की ज्यांचे TYचे सर्व ऑल पेपर तपासणी झालेली आहे, पण SYचे पेपर तपासणी चालू आहे. यामध्ये पेपर तपासणीमध्ये काही महत्त्वाचे अडथळे येत आहे. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो काही बॅरियर्स आहे किंवा अडथळा आहे, लॅकोना आहे, तो म्हणजे नंबर 1 की जे काही फॅकल्टी मेंबर्स आहे यांना NACचं असलेलं काम महाविद्यालयातील इतर सांस्कृतिक किंवा इतर कार्यक्रमामध्ये NSSच्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक वृंद व्यस्त आहेत. त्याच पद्धतीने दुसरं महत्त्वाचं काम की सेकंड सेमिस्टरचे आता तासिका सुरू झालेल्या आहे, त्याच्यामुळं त्यांचे तासिका असतील ते घेणं आणि नंतर कॅप सेंटरपर्यंत जाणं यासाठी जरा थोडीशी दिरंगाई होत आहे, त्याच्यामुळं पेपर तपासणीला व्यत्यय येत आहे. तसंच दुसरं महत्त्वाचं कारण जे काही आहे ते म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे तसं कारण सांगितलं नाही पाहिजे, पण
जर का तुमचा 50 मार्काचा पेपर किंवा 35 मार्काचा पेपर किंवा 25 मार्काचा पेपर असेल तर यासाठी विद्यापीठाने स्ट्रिक्टली सांगितलेलं होतं की 24 पानाची आन्सरशीट तुम्हाला द्यायला पाहिजे. पण जवळजवळ 70 ते 80% महाविद्यालय असे आहे की ज्यांनी 50, 35, 25 मार्कासाठी सुद्धा 36 पानाची आन्सरशीट दिलेली आहे. म्हणजे इथे विद्यार्थी किमान 8 ते 10 पानांपर्यंत आन्सर लिहितात, पण बाकीचे जे काही मॅक्झिमम पानं आहे म्हणजे 12 ते 14 पानं किंवा त्याच्यापेक्षा कधी कधी काय होतं 20 पानांपर्यंत निसत्या एक्झामिनरला रेषाच माराव्या लागतात आणि इट इज अ कंपल्सरी. ओके, त्याच्यामुळं काय होतं आहे की जे 50 मार्काचे, 35 मार्काचे आणि 25 मार्काचे पेपर एक्झामिनरला चेक करण्यासाठी जिथं 2 तास किंवा 2.5 तासामध्ये ते चेक होणं अपेक्षित आहे, ते जर का 3 आणि 4 तासांमध्ये जात असेल तर त्याच्यामुळं पेपर तपासणी देखील काय होत आहे, उशिरा होत आहे. त्याच्यामुळे याचा अल्टिमेटली परिणाम निकालावर होण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, SY आणि TY यांच्या अभ्यासक्रमाचे जे काही निकाल आहे, जे मी आता अभ्यासक्रमाचे वेगवेगळे नावं सांगितलेले आहे, त्यांचा निकाल 15 जानेवारीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. तथापि अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होतील तर काहींचे निकाल जाहीर होणार नाही, कारण त्यांचे पेपर विद्यापीठाकडे त्या दिलेल्या टायमिंगपर्यंत पोहोचले नसतील, मार्क एंट्री होणं बाकी असेल. काही काळजी करू नका, त्याच्या पुढच्या 8 दिवसामध्ये ते मार्क्स एंट्री होऊन तुमचे निकाल हे जाहीर होतील. ओके, त्यानंतर जे विद्यार्थी MA, MCOM आणि MSCला असतील, ओके, MA, MCOM आणि MSCला असतील, तसेच जे विद्यार्थी MBAला असतील, कारण MBAचं लास्ट पेपर तर आता 3 किंवा 4, माझ्या मते 3 जानेवारी रोजी शेवटचा पेपर झालेला आहे. तर तसेच MCOMचा जो काही पेपर होता तो शेवटचा पेपर हा 4 जानेवारी रोजी संपलेला होता. त्याच्यामुळे या अभ्यासक्रमाचे जे काही निकाल आहे ते जानेवारी महिन्याच्या लास्ट वीकला किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या वीकला काय होतील, स्टार्ट होणार आहे. ओके, तर या पद्धतीने तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्या. हे मी सर्व महत्त्वाच्या डेट्स, पेपर तपासणी आणि या सर्व बाबतीचा आढावा घेऊन तुमच्यापर्यंत ही माहिती देण्याचं काम केलेलं आहे, कारण मी देखील एका महाविद्यालयाचा सहाय्यक प्राध्यापक आहे. त्याच्यामुळं मला या बाबी जे काही आहेत त्या बारीक सारीक माहिती आहे, त्याच्यामुळं मी तुम्हाला खात्रीशीर माहिती पोहोचवण्याचं काम करत आहे. त्याच्यामुळं कुणीही पॅनिक होऊ नका. 1 बाय 1 निकाल हे काय होत आहे, जाहीर करून देण्यात येत आहे. तसेच तुम्हाला बाकीचे जे काही कॉपी केस आणि रिव्हॅल्युएशन आहे त्याचा अपडेट तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेलच. त्यामुळे टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या पुढच्या परीक्षांसाठी आणि निकालासाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.